राज्यातल्या बळीराजाच्या नशिबी अतोनात कष्ट आणि त्यात भर म्हणजे वारंवार विविध गोष्टींसाठी रांगा लावणे एवढंच आहे। कधी तो बी बियाणांसाठी रांगत असतो, कधी ट्रॅक्टरच्या डिझेलसाठी, कधी शेतकरी कर्जमाफीला थंब देण्यासाठी रांगेत असतो। आता या यादीत भर पडलेली आहे युरिया खरेदीची। अकोला जिल्ह्यातलं धक्कादायक वास्तव आज आम्ही तुम्हाला सांगतोय। जिल्हा प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्याला बसतोय। इथे खरीपासाठी अत्यंत आवश्यक अशा युरिया खत मिळवण्यासाठी बळीराजा रात्रभर विविध कृषी केंद्रांवर रांगेत उभा आहे। रात्रभर रांगा लागत आहेत। रात्री 3 वाजल्यापासून रांगा सुरू आहेत। 4 वाजेपर्यंत या रांगा भल्या मोठ्या होतात। अगदी मैलोन मैल रांगा लागलेल्या या जिल्ह्यात दिसतात। त्यातून वाद होतात, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होतोय। म्हणजे दिवसभर शेती मशागतीत घाम गाळा, लहरी निसर्गाशी सामना करा, शेतात राबा आणि रात्री धड झोपही शेतकऱ्याच्या नशिबी नाहीयेत। युरिया खत वितरणाची नेमकी पद्धतच ठरली नसल्यानं रात्रभर रांगेत उभं राहावं लागतंय। बळीराजानं नेमकं जगायचं कसं असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। रात्रीचे 3 वाजता आहेत, तुम्ही पाहताय माझ्या घरामध्ये किती वाजले आहेत आणि आपण आहोत अकोटमध्ये। आणि माझ्या इकडल्या बाजूने तुम्ही पाहत असाल तर ही संपूर्ण गर्दी जी आहे ती कोणत्याही एका कार्यक्रमासाठी झालेली नाही, तर ही सर्व शेतकरी आहेत आणि आपण पाहतो महिला शेतकरी आहेत आणि पुरुष शेतकरी आहेत। एवढ्या रात्री हे सर्व शेतकरी जे आहेत हे आलेले आहेत खतासाठी आणि खरीपासाठी जो युरिया लागतो त्या युरियासाठी लाईन लावण्यासाठी हे शेतकरी रात्री 3 वाजतापासून इथे आहेत। आपण पाहतो काही शेतकरी इथे झोपलेले सुद्धा आहेत। कधी आले तुम्ही इथे? आम्ही आलो 12 वाजता। रात्री 12 वाजता। कुठून आले आहेत तुम्ही? आम्ही आलो बामर्ड्यावरून। कुठून आला तू? बांबर्डा। इतकी लाईन इतकी कशासाठी आहे सर्व? ही दिनवड्यावरून आले। किती खत भेटणार आहे आज तुम्हाला? 5 फूट किती भेटणार? 5 पोते। किती वाजता आला दादा तू? 12 वाजता। 12 वाजता रात्री। कुठून आला मावशी तुम्ही? वरुड जाऊ का? वरुड जाऊ का? तुम्ही कुठून आल्यात? वरुड जाऊ का? काय कशासाठी आलात तुम्ही? खतासाठी आहे। कुठून आल्यात? जोतखेड। पुरुष शेतकरी तर आहेत, मात्र महिला शेतकरी मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहे आणि सर्वांची अपेक्षा एकच आहे की त्यांना खत मिळावं। उमेश अलोने, एबीपी माझा, अकोट, अकोला। सकाळच्या जवळपास 5 वाजता आपण पाहतात आणि आपण आलो आहेत अकोटमधल्या या दुसऱ्या ठिकाणी आणि ही सर्व जी गर्दी दिसते तुम्हाला ही सर्व शेतकऱ्यांची गर्दी आहे। आणि आता सकाळ झाल्याने दुकान उघडण्याच्या आशेने सर्व शेतकरी जे आहेत ते रांगेमध्ये उभे राहिलेले आहेत। अख्खी रात्र या सर्व शेतकऱ्यांनी जे आहे तिथे जागून काढलेली आहे। आपण काही शेतकऱ्याशी बोलत, किती वाजता आले दादा? 1 वाजता। कुठून आलेत? दिनोळा। काय कशासाठी आले सर्व लोक? हे युरिया खतासाठी आम्हाला खतच नाही मिळून राहिलं साहेब। रोज आम्हाला एक दीड म्हणजे 12 तास इथं बसावं लागते आम्हाला। जेवण नाही, पाणी नाही, चहा नाही, इथं काहीच नाही, पाण्याची पण व्यवस्था नाही इथं। अख्खी रात्र तुम्ही झोपून काढली? आता झोप झाली का तुमची? नाही सर, आम्ही 12 वाजतापासून आलेलो इथं। पाण्याची पण सोय काही सोय नाही, युरिया खतासाठी आलेलो आम्ही। काका किती वाजता आले? किती वाजता? 12 वाजता आलो। 12 वाजता इथं। कुठून आलेत? सावरा मंचनपूर वरून। घरून एवढी गर्दी कशासाठी आहे? युरिया खतासाठी युरियाच नाही भेटून राहिला। आपण पाहतो हे सर्व म्हणजे फक्त पुरुषच नाही महिलाही इथं आलेल्या आहेत। आपण ताई कुठून आल्यात? रणखेड आली। बरं, कशासाठी आले तुम्ही? खतासाठी। काकू कशासाठी आले तुम्ही? खतासाठी युरिया। हा, युरिया खतासाठी। किती वाजता आले तुम्ही? आधी 1:30 वाजतापासून। 1 वाजतापासून। आमच्या वावरामुळे रस्ता नसल्यामुळे आम्हाला खत मिळत नाही, म्हणून उन्हाळ्याचं खत न्या लागते शेतामध्ये। आम्ही रातपासून इथं बसला उपाशी तपाशी, पण आम्हाला एक पण पोत भेटून नाही राहिलं खताचं। एवढा आम्हाला वैताग आला खताचा। उन्हाळ्याचं खत एरवी हे सर्व शेतकरी जे आहे ते मशागतीची कामं करून थकले, मात्र सरकारची अव्यवस्था अशी आहे की या सर्वांना लाईन मध्ये उभं राहावं लागते आणि याचमुळे जे आहे ते शेतकरी जे ते हवालदिल झालेले। उमेश अलोने, एबीपी माझा, अकोट, अकोला। म्हणजे आता सकाळचे 6 वाजता जवळपास आपण पाहतो आणि 6 वाजताही आता पाहतो की ही गर्दी जी आहे ती गर्दी आणखी जास्त वाढताना दिसते। आणि हे अकोटचं जे भाजी मार्केट आहे, आता या भाजी मार्केट मधली दुकानं जी आहे हराशी आहे ते सुरू झालेली आहे आणि तरी शेतकरी जे आहेत यांची जी रांग जी आहे, गर्दी जी आहे ती वाढताना दिसते। आणि परवाच्या दिवस पासून अकोट मधली परिस्थिती अशीच आहे आणि शेतकऱ्यांच्या पण हे संपूर्ण गल्ली जी आहे ती संपूर्ण शेतकऱ्यांनी फुलून गेली आणि हे शेतकरी फक्त आता नाही तर काल रात्रीपासून इथे आलेले आहेत। सर्व शेतकरी आपल्या मुलाबाळास इथे आलेले आहेत।
अख्खी रात्र यांनी इथं जागून काढलेली आणि प्रत्येकाच्या मनात एकच गोष्ट आहे की खत मिळालं पाहिजे आणि खरीपासाठी जो युरिया लागतो त्या युरियासाठी शेतकरी आले, शेतकरीच नाही तर महिला ज्या आहेत शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिला आहे याही आपल्या मुलाबाळासहित आलेल्या आहेत आणि 6 वाजलेल्या सकाळी आपण पाहतोय आणि मार्केट खुलल्यानंतरही ही गर्दी जी आहे ती कमी होताना आपल्याला दिसत नाही आहे. गर्दी जी आहे त्याचं नियोजन त्या दिवस नंतर सरकारनं आणि प्रशासनानं करायला पाहिजे होतं, मात्र शेतकऱ्यांची वाढती गर्दी जी आहे ती सरकारचं आणि त्यांच्या व्यवस्थेचं अपयश दाखवणारी आहे. त्यामुळे मायबाप सरकारकडे एवढीच विनंती सर्व शेतकरी करतायत की आम्हाला आमचा युरिया द्या आणि ही गर्दी होणार नाही याची काळजी घ्या. उमेश चलणे, एबीपी माझा, अकोट, अकोला. तर पाऊस येण्याआधी खत शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे आणि त्यामुळे या रांगा लागत असल्याचं कृषी केंद्र चालकांचं म्हणणं आहे. गर्दी का झालेली आणि अकोटमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची गर्दी काय, आपल्यासोबत दुकानदार आहेत, गर्दी होत आहे, काय नेमकं काय नियोजन कुठे चुकलंय? सदुरोबा सर्व शेतकरी हे सर्व शेतात खत नेऊन ठेवतात, कारण आमच्या इथं शेतरस्त्याचा इतका परिस्थिती आहे की बरसातीत पाणी पडल्यानंतर तिथं नेण्याची व्यवस्था होत नाही आणि 4-4 किलोमीटर त्यांचे शेतरस्ते आहेत. तिथं बरसातीत एकही पोतं नेऊ शकत नाही, म्हणून ते आजच स्टॉक करून ते शेतात नेऊन ठेवतात. त्या कारणाने इथं एवढी गर्दी कास्तकाराची जमली. नियोजन नाही का सरकारचं? सरकारचं नियोजन तर आता ते काही सांगता नाही येत, पण जवळपास आता या हप्त्यात जवळपास 7,000 मेट्रिक टन युरिया येणार आहे. उद्याही RCFची 2600 मेट्रिक टन. परवाच्या दिवशी पण गर्दी झाली, तर त्याच्यानंतर काही काळजी घेण्यात आली की नाही? काळजी तेच काळजी आहे. आता आम्ही त्याचसाठी आलो. आता यांची पाण्याची काही ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था केली दुकानावर आणि आता पाण्याची व्यवस्था करण्यासाठी मी स्वतः इथं दुकानदार सुयोग कृषी केंद्र शरद महादेवराव घुगे त्याचसाठी आलो. व्यवस्था केल्याची जरी दावा केला असला तरी मात्र शेतकऱ्यांची गर्दी जी सांगते ती अव्यवस्था असल्याचं जे आहे ते स्पष्ट होत आहे. उमेश चलणे, एबीपी माझा, अकोट, अकोला.